गडचिरोली जिल्हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. माओवाद्यांच्या सुरक्षा दलाविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवाहीमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या 2 माओवाद्यांसह 5 जानेवारी 2025 रोजी गडचिरोली पोलीस दल व CRPFने अटक केली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कार्यवाहीमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 92 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आलेले आहे. उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे भामरागड हद्दीतील आरेवाडा जंगल परिसरामध्ये पोस्टे भामरागड येथील पोलीस पथक व 37 बटालियन CRPFचे पथक माओवाद विरोधी अभियान राबविण्यात असताना त्यांना 2 संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने पथकाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणले असता सदर इसमाची नावे केलू पांडू मडकाम उर्फ दोडवा, PPCM, कंपनी क्रमांक 10, वय 26 वर्ष, राहणार मुरकुम, पोस्टे तरम, तहसील उसूर, जिल्हा बिजापूर. नंबर 2 रमा दोहे कोरचा उर्फ डुम्मी, भामरागड, वय 32 वर्ष, राहणार मेंढरी, तहसील एटापल्ली, जिल्हा गडचिरोली असे असल्याचे सांगितले. अधिक चौकशी दरम्यान समोर आले आहे की सदर दोन्ही इसम हे पोलिसांच्या अभिलेखावरील जाल माओवादी असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने ते आरेवाडा जंगल परिसरात रेकी करण्यासाठी दाखल झाले होते. तसेच पोलीस तपासात उघड झाले की या दोन्ही माओवाद्यांचा 11 फेब्रुवारी 2025 रोजी मौजा दिरंगी फुलनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये एका पोलीस जवानाच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता असे निष्पन्न झाल्याने त्यांना पोस्टे कोठी येते त्या अनुषंगाने माओवादवाद्यांवर गुन्हे दाखल करून आज अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने केलू पांडू मडकाम उर्फ दोडवा यांच्या अटकेवर 6 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. महाराष्ट्र शासनाने नंबर 2 रमा दोहे कोरचा उर्फ डुम्मी हिच्या अटकेवर 2 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. तसेच पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादवादांची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गझलपेल्लीवार, तालुका प्रतिनिधी, गडचिरोली.